Praise the Lord. प्रभूची स्तुती असो. We welcome all our online viewers who are watching us on various platforms in the glorious and matchless name of our Lord and Savior Jesus Christ. आपला प्रभू येशू ख्रिस्त जो तारणाऱ्याच्या गोड पवित्र आणि वैभवशाली नावामध्ये जे सर्वजण तुम्ही आम्हाला ऑनलाईन पाहत आहात, तुम्हा प्रत्येकाचं आम्ही स्वागत करतो. Today is a Sunday worship service. आज रविवारची उपासना सभा आहे. Bible says faith comes by hearing and hearing the word of God. देवाचं वचन सांगतं की विश्वास देवाचं वचन ऐकून आणि ऐकूनच येतो. So as you hear the word of God through his anointed servants, God is going to speak to you, bless you and anoint you. तर आज जसं आपण देवाचं वचन ऐकणार आहात, देवाच्या अभिषिक्त सेवकाच्या मुखाद्वारे प्रभू परमेश्वर तुम्हाला अभिषिक्त करणार आहे, आशीर्वादित करणार आहे. So to hear from God, let's put our hands together and welcome God's anointed servants, Pastor Peter and Pastor Jayashri with a mighty applause. तर देवाची वाणी ऐकण्यासाठी आपण स्वागत करूया देवाचे अभिषिक्त दास पास्टर पीटर व पास्टर जयश्री यांचं जोरात टाळ्या वाजवून. Praise the Lord. देवाला धन्यवाद. A very good morning to each and every one of you. सगळ्यांना सुंदर अशी शुभ सकाळ. All those who have joined us this morning. जे सगळे आज सकाळी आम्हाला बघतायत ऑनलाईन, Let peace and grace and mercy be multiplied in your lives. शांती, कृपा आणि दया तुमच्या जीवनात बहुगुणित हो. That goodness of God may always chase you आणि देवाचं चांगुलपण नेहमी तुमच्या मागे लागो. and that you may live in abundance. आणि तुम्ही विपुल उदंड जीवन जगावं अशीच प्रार्थना. That is my prayer for each one of you. तुम्हा प्रत्येकासाठी माझी अशीच प्रार्थना आहे. And so as you are joining in this morning, तर आज सकाळी तुम्ही सगळेजण जसे एकत्र बसलाय, पाहताय, ऐकताय, I want you to open your hearts and your माझी minds. इच्छा अशी आहे की हृदय पण उघडा, मनही उघडा. कान तर उघडलेले आहेतच, पण हृदय आणि मनही उघडायला हवं. And listen to what God has to tell you. आणि देव बोलणार आहे, तर देव काय बोलतोय ते ऐका. Supernatural things will happen. अलौकिक गोष्टी घडतील. For every meeting, God has His word, प्रत्येक सभेमध्ये ना देवाकडे देवाचा एक शब्द असतो a special word. आणि खास शब्द असतो तो. And that is related to you and for your time. आणि त्याचं नातं तुमच्याशी आणि तुमच्या वेळेशी असतं. त्या शब्दाचा थेट संबंध तुमच्याशी आणि तुमच्या वेळेशी असतो. So don't miss it. तर चुकवू नका. Amen. आमेन. Because those who are watching me, you may be tempted to just run into the kitchen to do some things and then you will miss what God has for you. कारण जे लोक मला बघतायत, तर रविवारची सकाळ आणि 11:30ची वेळ म्हटल्यावरती काहींना स्वयंपाकघरात जायचा अतिशय मोठा असा मोह होऊ शकतो. पण नको, आपण ते ऐकल्यानंतर करू जे करायचं ते. Praise the Lord. And before I start with the word, वचन सुरू करण्या अगोदर I would like to inform you all मला तुम्हाला सगळ्यांना हे सांगायला आवडेल. that we will be celebrating our church anniversary this month. आता सप्टेंबरचा महिना उजाडलेला आहे आणि सप्टेंबर महिन्यामध्ये आपण आपल्या चर्चचा वाढदिवस साजरा करणार आहोत. 22 years back, 22 वर्षांपूर्वी this church was opened. हे चर्च उघडं झालं इथे दापोडीत. And by God's grace, Dr. Paul Dinakaran himself had inaugurated our church. आणि देवाच्या कृपेने डॉक्टर पॉल दिनकरन इथे आले होते आणि त्यांनी आपल्या चर्चचं इनॉग्रेशन केलं, उद्घाटन केलं, चर्च उघडून दिलं आपल्याला. Brother DJ couldn't come that time, आणि डीजेस दिनकरन अंकल त्यावेळेला येऊ शकले नाहीत. but he told me specifically that I prayed for you. पण मला म्हणाले होते ते And for की मी your church. तुझ्यासाठी आणि तुझ्या चर्चसाठी प्रार्थना केलेली आहे. And so 22 years have passed, आता या गोष्टीला 22 वर्ष पूर्ण झाली बेटा. and we are going to celebrate this great day, this great occasion on the 25th of this month, that is Saturday. तर 25 सप्टेंबरला शनिवार येतो आणि 25 सप्टेंबरच आपल्या चर्चचा खरा वाढदिवस आहे. तर आपण फार मोठा आनंदोत्सव त्या दिवशी साजरा करणार आहोत. Amen. Amen. And as you all recollect that we have the seed of the season offering collected once a year. आणि तुम्हाला सगळ्यांना आठवण तर होतच असेल की आपण दरवर्षी आपल्या चर्चच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ऋतूतील उत्तम बीज नावाचं बीज गोळा करत असतो. And so as God puts in your heart, आणि म्हणून देवाने तुमच्या हृदयामध्ये जे काही घातलं असेल, you can donate these offerings here in the church. तर जसं देव तुमच्या हृदयामध्ये घालेल त्या पद्धतीनं तुम्ही चर्चमध्ये येऊन ऋतूतील उत्तम बीज पेरू शकता. It is what you sow, you will reap. कारण तुम्ही जे पेराल ते कापाल. And you know, every year thousands have given testimonies how God has blessed them. आणि when they sow. दरवर्षी हजारोनी माणसं येऊन साक्ष देत असतात की ऋतूतील उत्तम बीजामध्ये आम्ही येऊन असं बीज पेरलं आणि त्यामध्ये प्रार्थनेची विनंती आम्ही अशी देवासमोर मांडली आणि देवाने ती पूर्ण केली. आम्ही आशीर्वादित झालो. And so you can write your prayer requests
along with your offerings. तर ते ऋतूतील उत्तम बीज घेताना आपण हे सुद्धा सांगत असतो की तुमची जी काही खास प्रार्थनेची विनंती आहे ती त्यासोबत लिहून टाका आणि आम्ही प्रार्थना करू, देव जरूर त्या प्रार्थनेला उत्तर देईल, तर तेही जरूर कराल. The church will be opened from morning till 6 o'clock. चर्चचं the ऍडमिनिस्ट्रेशन ऑफिस तसं सकाळी 9 पासून संध्याकाळी 6 पर्यंत उघडं आहे. So anytime you can come, the counter is open, you can give your offerings. तर सप्टेंबरचा महिना जो आहे या महिन्यामध्ये ऋतूतील उत्तम बीज आपण गोळा करत असतो. तर तुम्हाला जर ऋतूतील उत्तम बीज द्यायचं असेल तर चर्च ऍडमिनिस्ट्रेशन ऑफिस सकाळी 9 ते संध्याकाळी 6 पर्यंत रोज उघडं आहे. आपण इथे येऊन सुद्धा ऋतूतील उत्तम बीज त्या वेळेमध्ये देऊ शकता. Or then you can donate it online. नाही तर अर्थातच ऑनलाईनही तुम्ही करू शकता Everything is given below. आणि हे सगळं काही स्क्रोलिंग होईलच खाली, त्या पद्धतीने करा. Accordingly you can sow. त्यानुरूप तुम्ही पेरा. The special days will be surely 25th September, 26th September, that is Sunday, and 27th September, that is Monday. आणि अर्थातच खास दिवस असणार आहेत 25, 26, 27 शनिवार, रविवार आणि सोमवारच अनायसा येत आहे आणि ते खास दिवस असणार आहेत आपले आनंदोत्सव करायचे. On these 3 days I am going to pray for all the donors. आणि या 3 दिवशी मग ऋतूतील उत्तम बीज जे काही गोळा झालेला आहे, ज्या ज्या लोकांनी दिलेला आहे, त्या सर्व देणगीदारांसाठी मी प्रार्थना करीन. Amen. Amen. Praise God. देवाला धन्यवाद. Take the help of God's wisdom for your life. तुझ्या जीवनासाठी देवाच्या ज्ञानाची तू मदत घे, हे शीर्षक आहे. तुझ्या जीवनासाठी देवाच्या ज्ञानाची तू मदत घे. Take the help of God's wisdom for your life. तुझ्या जीवनासाठी देवाच्या ज्ञानाची तू मदत घे. Now in this world we have to take decisions every day. या जगामध्ये आपल्याला बरेच निर्णय रोज घ्यावे लागतात. Every day. रोजच आपल्याला काही ना काही निर्णय घ्यावा लागतो या जगात जगत असताना. We don't realize it आपल्याला कळत नाही ते until it really affects us negatively. आणि नकारात्मक पद्धतीनं त्या निर्णयाचा जोवर आपल्यावरती परिणाम होत नाही तेव्हा आपल्याला ते कळून येत नाही की अरेच्या मी हा निर्णय असा घेतला होता. Are you getting me? कळतंय ना मी काय म्हणतोय? Because every day we take so many decisions. रोज आपण अनेक निर्णय घेत असतो बेटा. But sometimes when it affects us negatively, then we realize, oh, the decisions we took was wrong, and that's why we are suffering पण today. कधी कधी नकारात्मक रीतीनं एखाद्या निर्णयाचा परिणाम झाला की त्यावरून मग आपल्याला कळायला लागतं की अरे मी हा निर्णय घेतला होता तो चुकीचा झाला. Otherwise, we don't give value to our decisions. नाहीतर आपण दर दिवशी जे काही निर्णय घेतो त्या निर्णयांना आपण किंमतही देत नाही. Because most of our decisions somehow turn right. का आपले जास्तीत जास्त निर्णय कसं तरी करून शेवटी बरोबरच निघतात. And so we don't think on it. म्हणून आपण त्यावर जास्त विचार करत बसत नाही. But the only time we become conscious of decisions, पण आपल्या निर्णयांवरती आपण विचार करायला कधी बसतो की जेव्हा when it is a big thing. एक काहीतरी मोठं त्यातनं घडून जातं, आपल्याला झटका बसतो, त्यातनं आपण विचार करायला लागतो. Or when we missed it or messed it. किंवा कुठेतरी काहीतरी आपल्याकडनं चुकतं, आपण कुठेतरी काहीतरी आपल्याकडनं राहून जातं, गडबड होते, तेव्हा मग कळतं की अरे हा निर्णय चुकीचा घेतला रे मी. That is the only time we realize that choices often have life and death आणि consequences. मग अशा वेळेलाच आपल्याला समजतं की आपण जे काही निर्णय घेतो त्याचा परिणाम अखेरीला आपल्या मृत्यूवर, आपल्या जीवनावर कसा थेट होतो पहा. Amen. आमेन. Once APJ Abdul Kalam had said, एकदा ना माननीय APJ अब्दुल कलाम म्हणाले, the secret of success is making right decisions. यशामागचं रहस्य आहे की तुम्ही योग्य निर्णय घ्या, हे यशामागचं रहस्य आहे. And how true it was. आणि हे खरंच आहे, म्हणजे त्यांनी जे काही हे सांगितलं ते खरंच आहे. But how does one make right decisions? पण मग एखाद्या माणसाने बरोबर ते निर्णय घ्यायचे कसे हो? Some will say, काही लोक म्हणतील experience will help you to make the right decisions. अनुभव तुला मदत करतील योग्य पद्धतीचे निर्णय घ्यायला. But how do you gain experience? पण मग ते अनुभव मिळवायचे कसे हो? अनुभव मला हवेत, पण ते अनुभव मी कसे मिळवू? They will say wrong decisions, and learning from those wrong decisions will henceforth make you to take the right decisions. मग ते म्हणतील की नाही, काहीतरी चुकीचा निर्णय तुझ्याकडनं झाला तर त्या चुकीच्या निर्णयातनं तू शिकशील आणि मग त्याच्या पुढे तू बरोबर असा निर्णयच घेशील. Okay. ठीक आहे. But most of the things for which we make decisions पण जास्तीत जास्त ज्या गोष्टींविषयी आपण निर्णय घेतो are not foreseen. ते अगोदर दिसत नाहीत ना. Say, we don't know. म्हणजे आपण निर्णय आज घेतला तर आपल्याला त्याचे परिणाम आत्ताच दिसत नाहीत ना, आपल्याला माहित नसतं. So we don't know whether it will turn out right. आपल्याला कळत नाही, आपल्याला माहित नाही की आज मी हा निर्णय घेतलेला आहे, याचा परिणाम उद्या परवा तेरवा चांगला होणार आहे की काय होणार आहे. Say, sometimes decisions can never be right or wrong कधी कधी जे निर्णय असतात ना
ते बरोबर किंवा चुकीचे असे नसतातच. It's the outcome that makes it right or wrong. तर त्याच्यातनं जो निकाल लागतो, आज मी हा निर्णय घेतला आणि त्याचा Yes. निकाल काय लागला, तो बरोबर आहे का तो चुकीचा आहे ते कळतं. So on the first sight, whatever decisions you make may be right, may be wrong. तर प्रथम नजरेमध्ये तुम्ही जे काही निर्णय घ्याल ते कदाचित बरोबर असतील किंवा चुकीचे पण असतील, You will not know तुम्हाला कळणार नाही. unless you see the outcome. आणि जोवर तुम्हाला अखेरीचा निकाल त्या निर्णयाचा कळत नाही की मी हा निर्णय घेतला आणि त्यातून माझं बरं झालं किंवा वाईट झालं, ते होईपर्यंत तुम्हाला कळणार नाही की मी घेतलेला निर्णय बरोबर होता की चुकीचा. Even a right decision can turn out wrong. एखादा बरोबर तो निर्णय सुद्धा चुकीचा ठरू शकतो. Yes. असं होऊ शकतं की आज मी हा निर्णय घेतला, मला तो बरोबर वाटला, पण शेवटी त्याचा निकाल चुकीचाच लागला. हो, You may think it is right, तुला असं वाटेल की माझा हा निर्णय बरोबर आहे, but things turned out wrong. पण गोष्टी चुकीच्या होतील कदाचित किंवा होत आहेत. Sometimes कधी कधी your right decisions taken at a wrong time can prove fatal. तुमचे योग्य ते निर्णय तुम्ही जर चुकीच्या वेळेला घेतलेले असतील तर मग ते सुद्धा काहीतरी चुकीकडे जाऊ शकतात की निर्णय योग्य होता पण वेळ बरोबर नव्हती, ती वेळ चुकली तुझी. That is how dangerous decisions can be at times. असे हे निर्णय ना कधी कधी फार धोकादायक बनू शकतात बरं का आयुष्यात. Yes, I have seen it. मी पाहिलंय, Some of us had made the right decision. आपल्यातल्या काही लोकांनी योग्य बरोबर निर्णय घेतले, We know we made the right decision, आपल्याला माहित असतं की नाही नाही मी बरोबर तो निर्णयच घेतलाय, but it turned out wrong. अहो पण त्याचा निकाल चुकीचा लागला ना, ते सगळं गडबडच झाली की हो या निर्णयात ना. You may have given 100% behind it, तसं तुम्ही 100% त्या मागे लावले असतील, but yet you don't get the desired outcome. पण तरीही 100% ही त्या निर्णयामागे लावून तुम्हाला पाहिजे तसा निकाल त्या निर्णयाचा मिळत नाही. So what should I do, Pastor? आता करायचं काय पास्टर? That is why म्हणून wisdom is very important. हे जे देवाचं ज्ञान मी म्हणत असतो ना सारखं, ते म्हणूनच महत्वाचं आहे बेटा. When I speak of wisdom, जेव्हा मी ज्ञानाविषयी बोलतो I speak of discernment. त्यावेळेला मी ओळखायच्या कुवतीविषयी बोलतो. या आपल्याला ओळखायला जमलं पाहिजे. Okay? When I speak of wisdom, I speak of discernment. जेव्हा मी ज्ञानाविषयी बोलतो, मी ओळखायच्या कुवतीविषयी बोलतो की एखादा निर्णय किंवा जे काही आपल्यामध्ये ती ओळखायची क्षमता पाहिजे. How can I know that what right decisions I take will turn out right in the end? की मला कसं कळणार जे काही योग्य निर्णय मी घेत आहे ते अखेरीला योग्यच होणार आहेत. That is where God comes in the picture. मग तिथे देव चित्रात येतो. That is where God should come in the तिथे picture. मग देव चित्रात आला पाहिजे. Because कारण- only God can foresee what is going to happen. एक तर फक्त देवालाच माहितीये की पुढे काय होणार आहे. You don't even know what will happen the next minute. तुला काय माहितीये रे, पुढच्या सेकंदाला काय होणार आहे तुला माहित नाही. But God knows what will happen 10,000 years from now. अहो पण देवाला आतापासून पुढे 10,000 वर्षांमध्ये जे होणार आहे तेही माहितीये. God knows the outcome also. देवाला त्याचा परिणाम सुद्धा ठाऊक आहे. Before the outcome can be seen. निकाल दिसण्या अगोदर पासूनच देवाला निकाल माहितीये. And so one of the greatest gifts God has given us, तर एक अतिशय महादान देवाने जे आपल्याला दिलेले आहे असं म्हणायला हरकत नाही. that we need to know one thing, जे आपल्याला कळलं पाहिजे, it is the power to choose. निवडायची शक्ती जी देवाने आपल्याला दिलेली आहे ती एक महादेणगी आहे आपल्यावर देवाने दिलेली. Because sometimes we use our wisdom कारण कधी कधी काय होतं, आपण आपलं ज्ञान आणि हुशारी वापरतो compared to God's wisdom. देवाच्या ज्ञानाऐवजी, आणि त्या तुलनेमध्ये आपण काय करतो, आपली हुशारी वापरतो. Because our wisdom itself is not enough. कारण की आपलं जे काही ज्ञान आणि हुशारी आहे ती तेवढी पुरेशी नाही. Because we cannot judge the outcome. का आपल्याला निकाल काय लागणार आहे या निर्णयाचा शेवटी त्याचा न्याय नाही करता येत. And if our decisions go wrong at times, it will cost us heavily. आणि कधी कधी आपले निर्णय जर चुकले तर भारी किंमत मोजावी लागेल बरं का त्यामागे. Many people are paying the price of wrong decisions. अनेक माणसं भारी किंमत मोजतायत त्यांनी एकेकाळी घेतलेल्या चुकीच्या निर्णयांची. We don't many times realize the importance of decisions. आणि बऱ्याच वेळेला आपल्याला कळतच नाही की आपण जीवनात जे निर्णय घेतो त्याचं महत्व किती आहे. And still every day we are faced with literally hundreds of choices. आणि तरी दर दिवशी आपल्याला शेकडोनी निवडी कराव्या लागतात की हे करू ते करू, काय करू हे करू ते करू. शेकडोनी खोऱ्यानी दर दिवशी हे डोक्यात आपल्याला ठरवावं लागतं. Because when I talk of decisions, I'm talking about your choices कारण you have. निर्णयांविषयी मी बोलत असताना निवडीविषयीच बोलत आहे. निवड, निर्णय.
So the question is, तर प्रश्न असा आहे, are we making the right choices? आपण योग्य निवड करतोय का? आपण जे निवडतोय ते बरोबर आहे का हो? That's why we need to trust in God. म्हणून आपला देवावरती विश्वास पाहिजे. And the beauty in trusting God is, आणि देवावर आपण जो विश्वास ठेवतो त्यातलं सौंदर्य असं आहे when you make a decision, की आपण एखादा निर्णय जेव्हा घेतो even if you go wrong, आणि त्या निर्णयात समजा आपण चुकलोय or though you cannot foresee things, किंवा जरी आपल्याला त्या निर्णयानंतर त्याचा निकाल काय लागणार आहे हे दिसत नाहीये, just because you love God, तरी केवळ तुझं देवावर प्रेम असल्यामुळे just because you trust in आणि God, तुझा केवळ देवावरती विश्वास असल्यामुळे God by His mercy will turn out things good for you. देव त्याच्या दयेनं सगळ्या गोष्टी अखेरीला तुझ्या चांगल्याकडे नेईल. Because God says, कारण देव म्हणतो, this man, no matter what, trusted me. या माणसाने काही असो माझ्यावरती विश्वास ठेवला बरं का, Say. असं देव म्हणेल आणि शेवटी सगळं चांगल्याकडे नेईल. Because whenever even God speaks, we cannot get the full 100% picture. कारण कसं असतं, जेव्हा केव्हा देवही बोलतो ना, त्याला 100% क्लिअर चित्र आपल्याला तेव्हाही मिळत नाही. And so sometimes we just apply 50% of God's मग picture. कधी कधी देवाने जे काही चित्र दिलंय त्यातनं 50%च आपण वापरतो, Because we are living by faith. का आपण विश्वासाने जगत आहोत. And so at such times God does help. आणि अशा वेळेला देव आपल्याला मदत जरूर करतो, नाही असं नाही. That's why Bible says म्हणून बायबल म्हणतं in Romans 8:28, रोमकरास 8:28 मध्ये everything will work out together for good for those who love God and are the called according to His purpose. जे देवाद्वारे पाचारित आहेत आणि ज्यांचं देवावरती प्रेम आहे त्यांच्या जीवनात अखेरीला सर्व काही चांगल्याकडेच होणार आहे. Many times we commit blunders when we go ahead and decide without putting God in the पण picture. बऱ्याच वेळेला काय होतं, आपण आपल्या आयुष्याच्या चित्रामध्ये देवाला घेत नाही आणि त्यामुळे आपल्याकडनं चुका होतात निर्णयांमध्ये. Yes. Proverbs 3:5 and 6 says, नीतिसूत्र याचा 3रा अध्याय आणि त्यातलं 5-6 वचन म्हणतं, trust in the Lord with all your heart and do not rely on your own insight or understanding. In all your ways know and acknowledge and recognize Him, and He will make your path straight and smooth. Say, नीतिसूत्र 3, 5 आणि 6. तू आपल्या सर्व हृदयाने यहोवाच्या ठायी भरवसा ठेव, आपल्याच बुद्धीवर टेकू नकोस. तू आपल्या सर्व मार्गात त्याला ओळख, म्हणजे तो तुझ्या वाटा नीट करील. see, amplified version is an expandable version, so you get more clearer picture. आणि अँप्लिफाईड मध्ये जरा अजून विस्तारित पद्धतीनं लिहितात, म्हणून आपल्याला ते अजून विस्तारित आणि चांगलं क्लिअर कळतं. In other words, He will remove obstacles that block your way. म्हणजे दुसऱ्या शब्दांमध्ये म्हणायचं झालं तर तुझ्या मार्गात येणाऱ्या अडचणींना तो काढून लावेल. But the problem is most of us want to rely on our own insight. पण समस्या अशी आहे की आपल्यातल्या जास्तीत जास्त लोकांना स्वतःवरच अवलंबून राहायची इच्छा आहे. However, just Sorry. because something looks right, तरीही काहीतरी बरोबर दिसतंय something may sound very good आणि काहीतरी खरोखर फार ऐकायला चांगलं वाटतंय or feel good, किंवा चांगलं वाटतंय, say, काहीतरी चांगलं वाटतंय दिसायला ऐकायला, or you feel this is the right thing to do, किंवा तुला असं वाटतंय की नाही हेच बरोबर आहे, असंच करायला हवंय. and I did it in the past and I was successful. आणि भूतकाळात मी असं केलेलं होतं तेव्हा मला यश मिळालेलं होतं, It worked that time. तेव्हा झालेलं, तेव्हा मी असं केलं आणि झालं. It doesn't mean it is God's best for you now. पण त्याचा अर्थ असा लागत नाही की सध्याला देवाने तेच तुझ्यासाठी अतिउत्तम म्हणून ठेवलं, तेव्हाला तू तसं केलं आणि त्यातनं चांगलं झालं ते तेव्हा. पण आत्ताला कदाचित काहीतरी वेगळा निर्णय देवाला हवा असेल. Yes. Say, maybe right now it's not the right decision. आत्ताला कदाचित तेव्हा तू जो निर्णय घेतलेला होता तो आत्ता घेणं बरोबर ठरणार नाही कदाचित. Amen. And that's why every time when you have to make a decision, you have to ask God. म्हणून दरवेळेला ना एक सोपी गोष्ट करा, जेव्हा केव्हा तुम्हाला काही निर्णय घ्यायची वेळ येते ना, देवाला विचारा मी काय निर्णय घेऊ. Though you Yes. have taken a step in the same for the same problem last time in a way, don't follow that path. आणि जरी त्याच पद्धतीची समस्या, समजा एक 10 वर्षापूर्वी जी समस्या आली होती त्याच पद्धतीची समस्या आज आलेली आहे, तरी सुद्धा देवाला विचारा काय निर्णय घेऊ. 10 वर्षांपूर्वी तो निर्णय त्यावेळेला तसा घेतला म्हणून आज आता तोच निर्णय घेऊन आपल्याला यश देईल असं सांगता येत नाही. See, God wants to help us to make right choices every step of the way. देवाला ना आपल्याला मदत करायची आहे आयुष्याच्या प्रत्येक पावलाला आपण योग्य निर्णय घ्यावी म्हणून. And so I want to share with you आणि म्हणून मला तुम्हा लोकांना सांगायचं आहे 4 steps that you can take to make a right decision. 4 पायऱ्या मला तुम्हा लोकांना सांगायच्या आहेत की ज्यातनं तुम्हाला योग्य निर्णय घेता येईल. 4 steps. 4 पायऱ्या, 4 मुद्दे म्हणा. First,
त्यातला पहिला, finding wisdom in God's word. देवाच्या शब्दांमधनं जरा ज्ञान शोधा. हा पहिला मुद्दा आहे. देवाच्या शब्दातनं ज्ञान शोधा. Many times, बऱ्याच वेळेला when we have to make important decisions in life, जेव्हा केव्हा आयुष्यात आपल्याला काही महत्वाचे निर्णय घ्यावे लागतात, we tend to do the only thing we have been taught to do, त्याला आपल्याला मोह होतो की आपल्याला जी एक गोष्ट नेहमी करायला शिकवलेली आहे तीच करायची. and that is what? What is that? आणि ती काय, जी एक गोष्ट आपल्याला नेहमी करायला शिकवलेली आहे तीच करायची, ती काय? Prayer. प्रार्थना. We all know. आपल्याला सगळ्यांना एवढं तर माहितीच आहे. In troubles, pray. त्रासांमध्ये त्रास आले प्रार्थना करा. But sometimes, पण कधी sometimes, कधी prayer alone is not फक्त प्रार्थना पुरेशी नसते. कधी yes. Prayer alone is not enough. कधी फक्त प्रार्थना पुरेशी नाही. Bible says बायबल म्हणतं in Colossians 3 verse 16, कलसईचा 3रा अध्याय आणि त्यातलं 16वं वचन, let the word of Christ dwell in you richly in all wisdom, teaching and admonishing one another in psalms and hymns and spiritual songs. कलसई करास याचा 3रा अध्याय आणि त्यातलं 16वं वचन आपल्याला असं सांगत आहे की ख्रिस्ताचे वचन तुम्हामध्ये सर्व ज्ञानाने भरपूर राहो. गीते व स्तोत्रे व आत्मिक गाणे यांनी तुम्ही एकमेकांना शिकवण बोध करा. सर्व ज्ञानाने means हा. in all wisdom. ख्रिस्ताचे वचन तुम्हामध्ये सर्व ज्ञानाने भरपूर राहो. So wisdom comes through reading the Bible every म्हणजे day. बायबल रोज वाचून आपल्याला ज्ञान मिळतं. It's not just prayer. बायबल रोज वाचून आपल्याला ज्ञान मिळतं. हे कशावरनं कळतं? कलसई 3 आणि इथे जे 16 मध्ये लिहिलंय त्याच्यावरनं कळतं. तर फक्त प्रार्थना नव्हे, बायबल वाचन पण पाहिजे. Some will think, how can the word guide me to what decisions I have to take in life? काही लोक आणि डोकं चालवून म्हणतील की नाही पण देवाचं वचन मला माझ्या जीवनात काय निर्णय घ्यायचे त्यात काय मदत करणार. You need to know that the word of God, अरे असं नाही, तुला कळलं पाहिजे की देवाचं वचन जे आहे it is alive. ते जिवंत आहे ना. See, Bible says the word of God is alive and active. बायबल म्हणतं देवाचं वचन जिवंत आहे, सक्रिय आहे, सजीव आहे. Hebrews 4:12. इब्री करा 4 अध्याय 12व्या वचनामध्ये त्याची नोंद आहे. The word of God is alive and powerful. देवाचं वचन जिवंत आहे, सामर्थ्यशाली आहे. That means this Bible is breathing. याचा अर्थ हे बायबल श्वास घेणारं बायबल आहे, जीवधारी आहे. See, when Bible is alive, that means you can, when you touch the Bible, you should at least feel that there is breath in it. बायबल जिवंत आहे, बायबल मधला शब्द जिवंत आहे. याचा अर्थ जेव्हा केव्हा तुम्ही बायबलला हात लावाल त्यावेळेला तुम्हाला ती एक भावना झाली पाहिजे की हे Heart is beating. जिवंत वचन, ती जी धडधड मनुष्याच्या हृदयाची पल्स नाडी जशी आपल्याला जाणवते तशी याला धरून आपल्याला जाणवली Yes. पाहिजे की हे जिवंत आहे. This is the area where the enemy has cheated many believers. आणि अर्थातच या भागामध्ये अनेक बिलीवर लोकांना शत्रूंनी सपशेल फसवलंय. Because Bible says the word of God is quick. कारण बायबल म्हणतं देवाचं वचन चपळ आहे. Word of God is quick means it is alive. चपळ आहे म्हणजे काय? जिवंत आहे. It has got the quickening agent. आणि त्याच्यामध्ये सक्रियपणा आहे, चपळता द्यायची कुवत आहे, It is powerful. सामर्थ्यवान आहे वचन. It is देवाचं. sharper than any two-edged sword. कुठल्याही दुधारी तलवारीपेक्षाही जास्त धारधार आहे. And it can pierce through the dividing of your soul and your spirit and your bones. तुझा जीव, आत्मा, हाड या सगळ्यांना तो पार करून छेदून जाऊ शकतो. Why it has to separate all these three areas? का बरं जीव, आत्मा, शरीर या सगळ्यांना विभक्त करून देवाचं वचन आत घुसलं पाहिजे? Because कारण- sometimes the soul takes the upper hand. कधी कधी आपला जीव जो आहे ना तो मध्ये येतो उगीचच. Flesh takes the upper hand. कधी कधी आपला हा देह जो आहे ना तो पण दगा देतो उगीचच. And it supplies thoughts of its own to the spirit. आणि हा जीव, हा देह आत्म्याला उगीचच नसते विचार कधी कधी देत राहतो. And suddenly the word of God separates it. आणि मग अकस्मात देवाचं वचन येऊन काय करतं? नाही, जीवाला जीवाची जागा, Yes. देहाला देहाची, आत्म्याला आत्म्याची. आणि वचन काय म्हणतं ते पुढे. And so it supports the soul, the spirit and the flesh through its word. मग आत्मा, जीव, देह या सगळ्याला वचनाचा आधार मिळतो. This is the miracle of हा the word of चमत्कार God. आहे, देवाच्या शब्दातला हा चमत्कार आहे. Amen. आमेन. He makes the soul to be divided from the spirit. तो जीवाला आत्म्यापासून वेगळं करतो. Because the spirit can hear the wisdom of God. कारण आत्म्याला देवाचं ज्ञान ऐकू येतं, तर तो जीवाला उगीच वर्चस्व हा. घेऊ देत नाही की तू नको रे उगी हुशारी करू, शांत बस. And only the word of God can do it. आणि देवाचं वचनच, हे जे विभाजन आहे जीव, देह, आत्मा यांचं, देवाचं वचनच करू शकतं हे काम. की जीव असं म्हणतंय, नाही तू शांत राहा, नाही माझं शरीर, नाही शरीराला गप्प बसव. Say, that is the word, it cuts, separates. वचन येतं, विभाजन करतं, वेगवेगळं करतं. And that's why you must read the word of God. म्हणून मी जे म्हणतो ना की तुम्ही वचन वाचायला पाहिजे, ते ह्याच्यासाठीच म्हणत असतो बेटा.
that you become more refined to hear God speak to you. म्हणजे आपण अजून जरा शुद्ध आणि निखळ होतो देव आपल्याशी काय बोलतोय ते ऐकायला. And secondly, दुसरी बाब, the Bible tells us बायबल आपल्याला सांगत आहे this word of God became flesh हे देवाचं वचन देहरूप धारण करून येशूंच्या रूपात आलं and dwelt amongst us in the form of Jesus. आणि येशूंच्या स्वरूपामध्ये हेच वचन आपल्यात येऊन राहून गेलं. And so when we read the Bible, तर जेव्हा आपण बायबल वाचतो we are not just reading a good story book. त्याला आपण एखादं चांगलं कथेचं पुस्तक किंवा गोष्टीचं पुस्तक वाचतोय असा काही प्रकार नाही. We are not just reading a history book. का आपण एखादं चांगलं इतिहासाचं पुस्तक वाचतोय असं समजू नका. We are actually spending quality time with God Himself. ऍक्च्युली आपण देवाच्या सहवासामध्ये एक चांगल्या दर्जाचा काळ घालवत असतो जेव्हा आपण हातात बायबल घेऊन वाचतो तेव्हा. See, many times बऱ्याच वेळेला people think when we read the Bible, we are not in connection with God. लोकांना असं वाटतं आपण बायबल वाचतो त्याला देवाशी आपला काही संपर्क होतच नाही. No, असं you are नाहीये. talking with God, you are hearing from God. अरे बायबल वाचताय तुम्ही, देवाचं वचन वाचताय तुम्ही, म्हणजे देवाचं ऐकताय तुम्ही, देवाशी संपर्क साधताय तुम्ही. Moreover, the Bible is the instruction manual for our daily आणि lives. त्याहूनही जास्त सांगायला गेलं ना तर बायबलमध्ये जी काही वचनं लिहिलेली आहेत ती आपल्यासाठी एक मार्गदर्शनपर सूची आहे. ती वाच आणि तसं कर. It is filled with wisdom. आणि ज्ञानानं भरलेली आहे. It is filled with truths. सत्यानं भरलेलं वचन आहे, ज्ञानानं भरलेलं हे वचन आहे. It is filled with stories of how it affected some people in a positive way and some in a negative way. काही लोकांच्या कहाण्या या बायबलमध्ये आपल्याला लिहून ठेवलेल्या आहेत की काही लोकांवरती कसा सकारात्मक परिणाम Yes. याचा झाला, काहींवर नकारात्मक परिणाम झाला. आपण ते वाचायचंय, त्यातनं शिकायचंय, Yes. त्यातनं आपल्याला बोध मिळतो, ज्ञान मिळतं. These are all real incidences, real people that existed sometime. आणि बायबलमध्ये On the लिहिलेलं सर्व काही जे आहे ना त्या घटना सगळ्या खऱ्या घडलेल्या आहेत. ती माणसं बायबलमधली सगळी खरी होऊन गेलेली आहेत एकेकाळी. It's not mythological figure. हे काय दंतकथा लिहिल्यासारखं नाहीये. Like some, फॅन्टसी वर्ल्ड मधले कॅरेक्टर्स नाहीये ते. काल्पनिक जगातली ही चरित्र नाहीये. Abraham lived, अब्राम जगून Sarah गेले. lived, सारा, Moses lived, मोशे जगून गेले. Peter lived, James lived, John पेत्र, lived. याकोब, योहान हे सगळे होते, जगून गेले. And how God worked in their आणि lives. देवाने कसं त्यांच्या जीवनामध्ये काम केलं. And so it warns us how to keep ourselves from wrong. तर आपल्याला त्यातनं एक सूचना मिळते की आपण कसं स्वतःला सगळ्या चुकांपासून लांब ठेवायचं And how to get into the right आणि things. कसं योग्य गोष्टींमध्ये आपण जायचं हे मार्गदर्शन मग मिळतं आपल्याला. In it we find how to behave, त्याच्यामध्ये आपल्याला कळतं की आपला स्वभाव कसा असायला how to पाहिजे. wait upon God, बायबल वाचल्यानं आपल्याला कळतं की आपला स्वभाव कसा असावा, देवाचरणी वाट कशी पाहावी, what to do in a given situation, आलेल्या परिस्थितीत काय करावे काय करू नये, what is right and wrong in the eyes of God. देवाच्या नजरेत काय बरोबर आहे आणि देवाच्या नजरेत काय चुकीचं आहे हे कोण शिकवतं आपल्याला. वचन शिकवतं ज्याला बायबल म्हणतात. In what things God is pleased, in what things God is काय displeased. केल्याने देव प्रसन्न होतो, काय केल्याने देव नाराज होतो हे कोण शिकवतं आपल्याला. वचन. And this word is God. आणि हे वचन कोण आहे. हे वचनच देव आहे. In which areas God will be ready to answer us. कुठल्या भागांमध्ये देव आपल्याला उत्तर द्यायला तयार होईल. What kind of prayers are answered prayers. कुठल्या पद्धतीच्या प्रार्थनेला देव उत्तर देतो हे सगळे हातनं कळतं. Whom to address कुणाशी बोलायचं. when we pray. प्रार्थना करताना कुणाला प्रार्थना करायची. Who has the standing in heaven. स्वर्गामध्ये कुणाचं स्थान आहे हे सगळं आपल्याला कोण सांगणार आहे. वचन सांगतं. What plans God has for us. देवाची योजना तुझ्या माझ्यासाठी काय आहे Everything is mentioned. सगळं इथे लिहिलेलं आहे. From where you came, where you're going. तू कुठून आला, तू कुठे चाललायस, तुझं काय होणार आहे. What is God's plan for you? देवाची योजना तुझ्यासाठी काय आहे Everything is mentioned. हे सगळं या वचनामध्ये खरं म्हणायला गेलं तर खरंच लिहिलेलं आहे. So even when you pray, you know not what to pray for also. तर कधी कधी तुम्ही प्रार्थनेला सुद्धा जेव्हा बसताना तुम्हाला कळत नाही की मी काय प्रार्थना करू आता. But the more you read the Bible पण जेवढं जास्त तुम्ही बायबल वाचाल and fill your mind with God's आणि word, आपलं मन देवाच्या शब्दाने भराल the more intimately acquainted we become with Him, तेवढं म्हणजे तेवढं आपण देवाच्या समीप जाऊ and we know what He will approve and what He will आणि disapprove. तेवढं आपल्याला कळायला लागेल की देव कशाला मान्यता देणार आहे आणि कशाला मान्यता देणार नाहीये. देवाला काय आवडतं काय आवडत नाही. Otherwise, you will be simply praying, नाही तर तुम्ही आपलं सिम्पली प्रार्थना कराल and God's word does not agree with that kind of prayer आणि request. समजा तुम्ही एखादी प्रार्थना केलेली आहे त्या पद्धतीच्या प्रार्थनेला देवाचं वचन जुळतच नाहीये.
So your prayer is in vain. मग गेली का तुझी प्रार्थना वाया, वेळ वाया, आयुष्यातली ती घडकाही वाया. You may be praying, Lord, I want to get married तू प्रार्थना करत असशील कदाचित की देव बाप्पा मला लग्न करायचंय with this particular person. या एखाद्या विशिष्ट व्यक्तीशी, And that person is an आणि unbeliever. तो व्यक्ती ती व्यक्ती असेल अविश्वासू कदाचित. And Bible says, आणि बायबल तो म्हणतं don't get yoked with an की unbeliever. अविश्वासूंशी तुम्ही अशी नाती बांधू नका. So तुम्ही जर only your विश्वासू आहात. prayer life is not important. तर मी काय म्हणतो, फक्त प्रार्थनेचं जीवन महत्वाचं नाही ना, मला त्याच्याशी लग्न करायचं, त्याच्याशी लग्न, अरे पण तो अनबिलीव्हर आहे, नाही मला करायचं. वचन काय म्हणतं ते माहित असलं पाहिजे. And so your prayer becomes powerful. मग काय होईल, तुमच्या प्रार्थना सामर्थ्यशाली होती. The more word is in you, the more powerful your prayer becomes. जेवढं जास्त देवाचं वचन तुमच्यामध्ये असेल ना, तेवढं जास्त तुमच्या प्रार्थना प्रभावशाली, सामर्थ्यवान ठरतील. It's not the other way around. उलट नाहीये हे. It's not the more powerful your prayer becomes, the more powerful the word of God हे becomes for उलट you. नाहीये की जेवढी तू सामर्थ्यशाली प्रार्थना करशील तेवढं मग ते देवाचं वचन सामर्थ्यशाली होईल, असं नाहीये. Because the world also prays. कारण जगही प्रार्थना करतो, तसं म्हणायला गेलं तर पूजापाठ प्रार्थना कोण करत नाही, सगळेच करतात. Are you understanding? कळतंय ना मी काय म्हणतो, तो The अंश world सगळ्यांमध्येच also आहे. prays. जगही प्रार्थना करतं, But the world does not read the Bible. पण जग बायबल वाचत नाही ना, हा फरक आहे. असायलाच हवा आपल्यात आणि त्यांच्यात. So for some people, तर काही लोकांना maybe they need to spend time in the word now. कदाचित त्यांनी देवाच्या वचनात वेळ घालवायची गरज असेल. काही बिलीवर लोकांनी Meditating on the word, confessing the word, कदाचित काही बिलीवर लोकांनी देवाचं वचन कबूल करायला पाहिजे आहे, देवाच्या वचनावर मनन करायला पाहिजे Speaking आहे, the word. वचन बोलायला पाहिजे आहे आलेल्या परिस्थितीमध्ये. You know, I love to confess God's word. मला तर देवाचं वचन ना बोलायला फार आवडतं. And when you confess God's words for आणि hours देवाची- upon hours, देवाची वचनं जेव्हा तासोन तास आपण बोलत राहतो ना, something happens on the inside before something happens on the outside. त्याला ना बाहेर काहीतरी होण्या अगोदर आपल्या आत बरंच काही होऊन जातं. Even if something does not happen on the outside, something surely happens on the आणि जरी inside. बाहेर काही नाही झालं तरी जरूर आपल्या आत काहीतरी चांगलं होतं. And when something really happens on the inside, God is obliged to bless you on the outside आणि also. आपल्या आत जेव्हा असं काहीतरी होतं त्याला देव बांधील असतो की त्याने येऊन आपली बाहेरची परिस्थिती पण चांगली करावी. Because God is more interested in what is happening inside than on the कारण outside. देवाला तुझ्या आत काय होत आहे याच्यामध्ये जास्त रस आहे. तुझ्या बाहेर काय चाललंय याच्यापेक्षाही जास्त तुझ्या आत काय गोंधळ चाललाय त्याच्यामध्ये देवाला जास्त रस आहे. For God to change the outside is more easier than to change something inside of देवाला you. बाहेरची परिस्थिती बदलायला किती वेळ लागतोय हो. देवाला बाहेरची परिस्थिती बदलणं फार सोपं आहे, पण माणसाच्या आतला जो भाग असतो ना तो आधी बदलायला हवाय देवाला. कारण की तिथे फार थैमान माजलेलं असतं की नाही असं नाही ना, तसं नाही ना, मी नाही करणार नाही माझं, ते शांत करा. When something changes in the inside, you readily hear the voice of आणि God. काहीतरी आपल्या आतमध्ये बदललं ना की आपण अगदी तयारीनं देवाचं ऐकायला सज्ज असतो की नाही नाही मी तयार आहे, तुझं शरण आलो मी आता. You seem to be happy. आणि आनंदी दिसायला लागतो मग आपण It की नाही, causes the freedom in your spirit. आता सगळं देवाचरणी दिलेलं आहे. आत्म्यामध्ये एक मोकळीकता, आझादी, स्वतंत्रता जाणवते आपल्याला. It unlocks your spirit like a bird out of the cage. आणि तुझा आत्मा मग असा एखाद्या पिंजऱ्यामध्ये पक्षी अडकलेला होता पण तो त्या पिंजऱ्यातनं सुटला तसा तो आत्मा तुझा सुटून जातो. It separates you from the soul and it flows into God's realms. जीवापासून तो आत्मा वेगळा होतो आणि देवाच्या स्तरांमध्ये उडायला लागतो. Amen. Amen. So for some people, तर काही लोकांना they need to get into the word of God first thing first. तर काही लोकांनी नक्कीच देवाच्या शब्दांमध्ये उतरायची गरज आहे. कारण मी नेहमी म्हणतो पहिली गोष्ट नेहमी पहिलीच करायची असते. Every day read the Bible. रोज बायबल वाचा. First thing in the morning I read the Bible. सकाळी उठल्यानंतर पहिलं मी जर काही करत असेल तर ते म्हणजे बायबल वाचतो. Amen. Amen. Get into the word of God inside first. Let it enter inside. थोडंसं देवाच्या वचनामध्ये जा आणि ते जे काही वचन तुम्ही वाचताय ते तुमच्या आत पण जाऊ दे. In fact, first read the Bible, then pray. उलट पक्षी मी तर म्हणतो पहिलं बायबल वाचा आणि मग प्रार्थना करा. Your prayer becomes more effective. बघा तुमची प्रार्थना अजून प्रभावशाली ठरेल. Amen. आमेन. पण वचनच माहित नाही मग प्रार्थनेमध्ये सुद्धा हवेतच सगळे बाण सुटतायत, तसं चालणार नाही. Because the word of God should back your prayer. कारण तुझ्या प्रार्थनेला देवाच्या शब्दाचा पाठिंबा पाहिजे ना की देव बाप्पा तुझ्या वचनात हा. असं असं लिहिलेलं आहे तर या वचनावर आधारभूत मी तुला अशी प्रार्थना करून असं असं मागत आहे, तू मला दे. Say, पण तू मला दे. पण ते देवाच्या वचनाला जर कुठे जुळणारच नसेल तर मग कसं दे आणि oh कशाला दे? God, help me to open up a cigarette shop, Lord. दे बाप्पा मला सिगरेटीचं दुकान घालायला मदत कर. कशाला? Oh, Lord, give me money that I will open up a liquor shop. दे बाप्पा मला पैसा दे दारूचं दुकान घालायला. हा. तुम्हाला वाटतं बायबलमध्ये अशी कुठे वचन God will allow you?
दे परवानगी देईल की हो मी तुझ्या पाठीशी आहे जा. This alcohol is killing people. ही दारू लोकांना ठार मारती हो. Why will God support it? कशाला देव त्याला आधार देईल? दारूचं व्यसन म्हणजे चांगली गोष्ट आहे का? संसार किती उद्ध्वस्त होत आहे. Just forget the decisions that you have to make. विसरा तुम्ही तुम्हाला जे काही निर्णय घ्यायचे आहेत ते विसरा. Just read the word of God. पहिलं देवाचं वचन वाचा. Enjoy His word. देवाच्या वचनाचा आनंद घ्या. Munch the word. देवाचं वचन जे आहे ते तुमच्या मुखात जाऊ दे. ते तुम्ही चावा, रवंत करा. Just appreciate the word. देवाच्या शब्दाचं कौतुक करा की किती सुंदरतेनं प्रभूने हे लिहिलंय ना हो. And God's word will cause psalms and hymns and spiritual songs to fill your spirit. आणि हे देवाचं वचन वाचल्यामुळे आपोआप तुमच्या मुखात तुमच्या ओठात देवाची स्तुतीची गाणी येत राहतील. And you will be spirit filled. आणि तुम्ही आत्म्याने भरून जा. You will be joyful. आनंदी व्हाल. And so when you go for prayer, आणि मग त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही प्रार्थनेला बसाल half of your burden is gone. मज्जाच वेगळी. म्हणजे अर्ध ओझं तर निघूनच गेलेलं असेल ऑलरेडी. Say, your burden is gone. ओझं तर निघूनच गेलेलं असणार आहे. मग I'm sharing with you how to get the wisdom of God fast. असं मी तुम्हाला शिकवतोय की काय शिकवतोय की देवाचं ज्ञान पटकन कसं मिळेल Or how to get the guidance quickly. किंवा पटकन मार्गदर्शन कसं मिळवायचं. Because if you do these things, कारण ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या जर आपण केल्या within 5 minutes you can discern whether something is in the will of God or not. 5 मिनिटात कळेल तुला की एखादी गोष्ट जी मी करायला जातोय ती देवाच्या इच्छेत आहे की नाहीये. Or you will get the wisdom of God to act. किंवा तुला देवाचं ज्ञान मिळेल त्या पद्धतीमध्ये कसं वागायचं या विषयीनं. And within 5 minutes you can even make a decision right away. त्या परिस्थितीमध्ये कसं वागायचं या विषयीनं. आणि 5 मिनिटात तुला योग्य निर्णय घेता येईल. Because it doesn't take long because the melody and the song is in your heart. फारसा वेळ लागणार नाही तो निर्णय घ्यायला तुला. कारण की ऑलरेडी तुझ्या हृदयामध्ये ती देवाची भक्ती देवाची गाणी ते सगळं आध्यात्मिक स्वरूप आलेलं आहे. Keep on singing गात राहा Jesus song. येशूंची गाणी. What happens? काय होतं Suddenly अचानक the flow of God's word and wisdom words or wise words enter your heart असं easily. केल्याने देवाच्या शब्दाचा एक प्रवाह सोप्या पद्धतीनं आपल्यात व्हायला लागतो. Because your heart is open now for कारण तुमचं spiritual हृदय things. आता उघडलेलं असतं आध्यात्मिक गोष्टींसाठी. Like some of the doctors say you have to wash your face with hot water so the pores open and so you apply something, everything goes inside. तर जसं काही डॉक्टर्स म्हणतात ना की तुम्ही गरम पाण्याने चेहरा धुवा म्हणजे पोर ओपन होतात आणि मग त्यानंतर तुम्ही जर तुम्ही काही क्रीम लावा क्रीम मग ते आतमध्ये जातात. काही तुम्ही मास्क लावला तर त्यातलं जे काही आहे सत्व जे जायला हवंय कातडीतून आत ते जाईल आणि चेहरा सुंदर होईल. But for that, पण त्यासाठी hot water. गरम पाण्याने Which धुवा opens. ज्याने पोर्स उघडतात. So the क्रीम singing वगैरे and देतात ना फेशियल मध्ये ते. singing and worshiping God and making melody in your heart opens your heart. It opens the pores of your heart to receive the wise sayings of God in your तसं heart. देवाच्या भक्तीची गाणी गाऊन देवाची स्तुती करून स्तोत्र गाऊन आपली एक पूर्व तयारी होते आणि आपण उघडतो देवाच्या या सगळ्या पुढच्या गोष्टींसाठी. Second point. दुसरा मुद्दा Take the help of the Holy Spirit. पवित्र आत्म्याची मदत घ्या. Take the help of the Holy Spirit. पवित्र आत्म्याची मदत घ्या. There is wisdom with the Holy Spirit. पवित्र आत्म्यात पण ज्ञान आहे. This is the second way wherein God helps us to make decisions. ही एक दुसरी रीत आहे जिथे देव आपल्याला निर्णय घ्यायला मदत करतो. Jesus said to his disciples येशू आपल्या शिष्यांना म्हणाले in John 16:13, योहान 16 अध्याय 13 वचन, when he, the Spirit of truth, comes, सत्याचा आत्मा जेव्हा येईल he will guide you into all the truth. तो तुम्हाला सर्व सत्यात चालवेल. For he will not speak on his own initiative, but he will speak whatever he hears from the Father. तो तुम्हाला वाट दाखवून सर्व खरेपणात नेईल कारण तो आपण बोलणार नाही तर जे काही तो ऐकेल तेच बोलेल. Say, he will take it from Jesus and give it to you. म्हणजे पवित्र आत्मा येशूंकडून गोष्टी घेऊन तुम्हाला देईल. Praise God. स्वतःच काही सांगणार करणार नाही. Say, if the Holy Spirit doesn't say of his own but takes it from God, how much more we should take from आणि God. देवाचा पवित्र आत्मा जर स्वतःच आपल्याला काही देत नाही तर देवाकडनं येशूंकडनं घेऊनच देतो तर आपण किती मोठ्या प्रमाणामध्ये आपले नसते उद्योग न करता देव सांगतोय तेच करायला हवं. The Holy Spirit wants to guide you into all the truth. पवित्र आत्म्याला एक तर तुम्हाला सर्व सत्यात चालवायचं आहे. But it's not just about big things, पण केवळ मोठ्या मोठ्या गोष्टींमध्येच नाही even small things, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा even small details. अगदी छोटा छोटा तपशील If you dare to ask him, जर तुम्ही हिंमत केली त्याला विचारायची तर पवित्र आत्मा He will guide सांगेल you. तुला मार्गदर्शन करेल तुला की असं नाही असं कर.
Because we all encounter situations in our lives का आपल्या आयुष्यात प्रत्येकालाच अशा काही ना काही परिस्थितीला तोंड द्यावं लागतं. हे जीवन असंच आहे. where we don't know how to handle आणि मग कळत नाही त्या आलेल्या परिस्थितीत कधी कधी समजत नाही की आता काय करू, or what to do. करायचं काय. Because we fall short of a proper wisdom. कारण यथायोग्य ज्ञानाची कमीच पडते ना हो आपल्याला. मग समजत नाही कधी कधी आलेल्या परिस्थितीत काय करायचं. That is the time we need to take the help of the Holy Spirit. त्यावेळेला पवित्र आत्म्याची मदत घ्यायची. He will also remind us of what the Word of God says for that given situation. पवित्र आत्मा आपल्याला ही पण आठवण करून देईल की या परिस्थितीसाठी देवाच्या वचनात काय लिहिलेलं आहे ते उघड, ते वाच, ते वाच Yes. होईल. And He will also tell you what to do. आणि पवित्र आत्मा तुम्हाला हेही सांगेल की तुम्ही करायचं काय. And there are many ways He wants to lead you. अनेक रीतीनं पवित्र आत्म्याला तुम्हाला चालवायचं आहे. He can talk to you with an inner voice. पवित्र आत्मा इथे आतून तुझ्याशी बोलेल He can lead you through the inward witness. आणि पवित्र आत्मा आतून तुझ्यात काहीतरी साक्ष देईल तुला की नाही असंच कर. Or He will speak touch your conscience. नाही तर पवित्र आत्मा तुझ्या सद्वेग भावाला स्पर्श करेल आतमध्ये. Or He will speak in an authoritative voice of the नाही Holy तर Spirit. पवित्र आत्मा एक अधिकारयुक्त वाणीने तुझ्याशी बोलेल की नाही असंच कर. Or He will give you a special heavenly peace. किंवा काहीतरी खास स्वर्गीय शांती तुझ्यात घालेल ज्यावरनं तुला कळेल की नाही करना तो Yes. यही करना है, नाही तो करना ही नाही. Or suddenly He will give you that restlessness that you will not put your hand in it. नाही तर अचानक पवित्र आत्मा तुला बेचैन करेल. त्यावरनं तुला समजेल की नको नको शांतीच गेली बाबा, हे करायचंच नाही आपल्याला. Sometimes He will talk to you in your dreams. कधी कधी तुझ्या स्वप्नांमध्ये येऊन तो तुझ्याशी बोलेल. Sometimes He will give you a mini vision कधी कधी पवित्र आत्मा तुला एक छोटूसा दृष्टांत देईल. so that you can make the absolute right decision for that need. आणि हे सगळं कशासाठी की आलेल्या परिस्थितीत तुला अचूक निर्णय घेता यावा म्हणून. Amen. Amen. Sometimes when you pray in tongues, कधी कधी जेव्हा तुम्ही अन्य भाषेत प्रार्थना कराल it is good चांगलंच आहे. because rational thinking may be praying for something else and the कारण- requirement is something else. कारण की आपले तर्कवितर्क आणि विचार काहीतरी वेगळीच प्रार्थना करत असतील आणि गरज काहीतरी वेगळीच असेल असं येऊ शकतं. Sometimes we premeditate ourselves when we want to talk. कधी कधी आपल्याला जेव्हा बोलायचं असतं त्यावेळेला आपण पूर्वीच काहीतरी विचार करून नियोजन करून येतो की आता मी असं असं बोलणार. Like some people say, जसं काही लोक म्हणतात I want to ask pastor मला पास्टरांना विचारायचं whether I should get married to this मी person. लग्न करू का या व्यक्तीशी का नको करू. But in their mind, पण त्यांच्या मनात खरं म्हटलं ना they already decided. तर त्यांनी निर्णय घेतलेला असतो बरं का की करणार आहे तो इन्सेही करणार नाही करणार नाही. पण आई वडील म्हणतात जा घेऊन पण घरून pastor म्हणतात चा की थोडा नाही नाही पास्टरांकडे जा विचार जरा, पास्टरांना विचार जरा. हा, म्हणून ते येतात मग. मग येतात. पास्टर तुम्ही काय म्हणता पास्टर तुमचं काय मत आहे आता काय लग्न माझं आहे करायचं काय याच्याशी नाही करू का. इफ आय से येस जर मी म्हणालो हो हो कर बघितलं ना. ते का? इफ आय से नो मी जर म्हटलं नाही नको करू मग ते म्हणतात मग? काय बोलत नाही नंतर जातात आणि तिच्याशीच करतात. म्हणत काही नाहीत पण जे करायचं होतं तेच करतात. ऐकावे जनाचे करावे मनाचे असंच ठरवून ते आलेले होते. सो वेन यू कम टू गॉड तर जेव्हा केव्हा तुम्ही देवाकडे येता डोंट मेक अप युअर माइंड. अशी मन ठरवून येऊ नका ना की ऐसे जाएंगे प्रभु के पास करेंगे अपनी अपनी ही करेंगे अपनी ही करनी है. सगळ्यांचे प्रभु के ऐकावे पास आ रहा क्यों? खरे स्वतःचे. ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे असंच जर ठरवलेलं आहे तर प्रभूकडे विचारायला आणि प्रभूच्या सेवकांकडे आणि विचारायला कशाला येतात. गो न्यूट्रल. न्यूट्रल राहा. मग से लॉर्ड म्हणा प्रभू आय वॉन्ट दिस वे टू हॅपन मला ना खरं म्हणजे हे असंच हवंय बट यू टेल मी व्हॉट. पण तू सांग काय करू. अँड दॅट्स वाय म्हणून द बेस्ट वे टू प्रे इज अतिउत्तम रीत आहे प्रार्थनेची प्रे इन टंग्स. अन्य भाषेत बोला आणि प्रार्थना करा. आमेन. कारण तिथे स्वार्थ येतच नाही तिथे परमार्थ साधला जातो. म्हणून अन्य भाषा चांगली असते. That's why you don't know what to pray as you ought to pray and so you pray in tongues. म्हणून मग कधी कधी आपल्याला जेव्हा कळत नाही ना की आता ह्यात काय प्रार्थना करू मी त्याला अन्य भाषेत सुरू व्हायचं. Romans 8:26. रोमकरास 8:26 मध्ये लिहिलेलं आहेच आहे. We all know it. आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे ना. That means याचा अर्थ you need to pray in tongues अन्य भाषेत तुम्ही प्रार्थना करायला हवी बरं का. because the Holy Spirit knows कारण your पवित्र problem आत्म्याला तुमच्या समस्या माहिती आहेत. and He sends only the right kind of prayer to God. आणि पवित्र आत्मा अन्य भाषेमध्ये जेव्हा आपण प्रार्थना करतो त्याला अगदी बरोबर अचूक अशा प्रार्थनाच देवापर्यंत पोहोचवतो. Like when you want to write an application form for your job, जसं समजा तुम्हाला नोकरीचा अर्ज लिहायचा असेल at times we may not frame the right words. तर कधी कधी तो अर्ज लिहिताना आपल्याला कदाचित योग्य शब्द रचना करता येणार नाही. We just write an application. आपण आपला अर्ज लिहितो. हे पास्टरने सांगितलेलं ऍप्लिकेशन लिहितो मला ओळखतो त्याला एक लेटर देऊन टाक तुला काम मिळून जाणार. And so he goes write something like तो a जातो. doctor's language डॉक्टरांच्या भाषेसारखं लिहितो जे त्यांनाही कळत नाही आणि कुणालाच कळत नाही and gives it. आणि देतो अर्ज. And then the PA sees. मग पीए बघतो
सरांचा पीए बघतो 100% तुला नोकरी नाही मिळणार. आणि The पीएच way he सांगून writes टाकतो म्हणजे it. सरांपर्यंत जायची गरजच नाहीये. पीएच म्हणतो तुझी नोकरी लग्नेवाली नाहीये. But if you want a job, नोकरी जर हवी असेल I will frame the right words. तर मी तुला योग्य असा अर्ज लिहून देतो रे बाबा. And the right words, because I know what the boss needs. कारण मला माहितीये सरांना काय लागतं, तर योग्य शब्दरचना मी करून देतो तसा अर्ज लिही. Because he knows कारण त्याला माहित असतं what kind of words will gain the attention of the boss. सरांच्या पीएला माहिती असतं की सर कुठल्या शब्दांनी खुश होतात. So sometimes he himself writes or he says, write like these तर words. कधी कधी सरांचा पीए लिहून देतो त्याला अर्ज, किंवा त्याला सांगतो की मी म्हणतोय तसं लिहन तो अर्ज दे. See? And so when he writes like the boss reads, give the job. आणि मग पीए सरांचा जे काही सांगतोय त्या पद्धतीनं ह्यांनी अर्ज लिहून दिला की सर तो अर्ज वाचतात आणि म्हणतात या स्वागत आहे, See? लागा कामाला. So also the Holy Spirit is called the helper. तसं पवित्र आत्म्याला मदतगार पीए म्हटलंय. मदतगार आहे पवित्र आत्मा आपला. So if you want to get wisdom, pray in tongues. तर आपल्याला जर ज्ञान हवं असेल तर अन्य भाषेत प्रार्थना करा ना, की देवबाप्पा ह्या परिस्थितीत डोकंच चालत नाहीये, अन्य भाषेत बोला, डोकं चालायला लागेल. Man's wisdom may fail many times, माणसाचं ज्ञान अनेक वेळा अपयश देऊ शकतं, but God's Spirit will not. पण देवाचा आत्मा कधी अपयश देत नाही. That's why Paul says, म्हणून पॉल म्हणाला these things we also speak not in words with man's wisdom, या गोष्टी आम्ही teaches. शब्दांमध्ये माणसाचं ज्ञान शिकवताय त्यानुरूप बोलत नाही, but which the Holy Spirit teaches. पण पवित्र आत्मा शिकवतो त्यानुरूप आम्ही सांगत आहोत. So pray in tongues every day. तर रोज अन्य भाषेत प्रार्थना करा रे. Amen. आमेन. I heard of a man who had his land मी एका माणसाविषयी ऐकलं, त्याची जमीन होती. and he was trying to sell it for some years, ती जमीन तो विकायचा प्रयत्न काही वर्ष करत होता, but none were ready to buy it. पण ती जमीन विकत घ्यायला कोणी तयारच नाही. So he brought down the price drastically. मग त्यांनी जमिनीची किंमत खूप कमी केली, खाली But आणली. still nobody came forward. तरीही कोणी पुढे येईना जमीन विकत घ्यायला. But then one day मग एके दिवशी he met a friend who was working in the PCMC office, तो एका मित्राला भेटला त्याच्या, की जो पीसीएमसी ऑफिस मध्ये कामाला होता. and he revealed to him not to sell this land now. आणि त्याने त्याला असं सांगितलं की आत्ता तू ही जमीन विकू नको. Take my advice. माझा सल्ला तू घे, माझं ऐक, आत्ता ही जमीन विकू नको. I will not disclose everything. मी सगळं नाही सांगणार तुला, पण एवढं जरूर सांगतो की आत्ता ही जमीन विकू नको. Wait for one more year. थोडंसं एक वर्षभर अजून थांब. He didn't understand but he was his friend. He said, okay, next year. याला काही कळलं नाही, पण हा म्हटला आता माझा मित्र मला पीसीएमसी मध्ये काम करणारा असं सांगतोय तर आपण थांबूया. But that officer knew पण त्या ऑफिसरला माहित होतं a big company was buying the lands around. की अवतीभोवती मोठ्या मोठ्या कंपनीज जमीन घेत होत्या. And so those company people next year, they started buying the lands. तर पुढच्या येणाऱ्या वर्षी त्या अवतीभोवतीच्या कंपनींनी जमीन घ्यायला सुरुवात केली. And so that same year, I mean, when they started buying the lands, he didn't sell. आणि मग त्या वर्षी जेव्हा ते जमिनी घेत होते ह्यांनी विकली नाही. They were ready to give him a good price. He says, no. चांगली किंमत खरं म्हटलं तर ते लोक त्याला द्यायला तयार होते, पण हा नाही म्हटला. 1 year, 1.5 years he waited. वर्ष दीड वर्ष त्यांनी वाट पाहिली. And then मग the company offered double the price to him, कंपनीने डबल त्याला ऑफर दिली की दुप्पट किंमत देतो आम्ही. because they were expanding their business. कारण कंपनी एक्सपॅन्ड होत होती. See? And then he sold it. मग त्याने ती विकून टाकली जमीन त्यावेळेला. So some people know, these land, property and all this, some of the offices know. तर जमिनीचे व्यवहार जे करणारे असतात ना, त्या लोकांना काही गोष्टी माहिती असतात, आणि अर्थातच कॉर्पोरेशन पीसीएमसीच्या ऑफिसमध्ये काम करणारे जे असतात त्यांना माहिती असतं. More than them, God knows. आणि त्याहूनही जास्त माझ्या देवाला माहिती असतं जिथं मी जिंकते. Amen. And so you get to know the Holy Spirit, He will reveal the truth. तर तुम्हाला जर पवित्र आत्मा माहित आहे तर पवित्र आत्मा तुम्हाला सत्य सांगेल. Amen. आमेन. So start reading the Bible, come close to the Holy Spirit, तर बायबल वाचायला सुरुवात करा, पवित्र आत्म्याच्या जवळ या, and things will work for you. गोष्टी होतील तुमच्यासाठी बरोबर. Third point, तिसरा मुद्दा, prayer will release wisdom. प्रार्थना तुझ्यामध्ये ज्ञान मोकळं करेल. प्रार्थना Prayer जर तू will केली, release wisdom. तुझं प्रार्थना करायला बसला तर त्यातनं ज्ञान मोकळं होईल तुझ्यात. When you are in a situation where you don't know what to do, जेव्हा केव्हा अशा काही परिस्थितीत तू येतो की तुला कळत नाही आता काय करू मी, also pray. त्यावेळेलाही प्रार्थना कर. Paul says, be anxious for nothing, पॉल म्हटलाय कुठल्याही गोष्टीविषयी चिंताक्रांत होऊ नका, but in everything by prayer and supplication with thanksgiving let your requests be made known to तर God. प्रत्येक गोष्टीमध्ये आभार प्रदर्शनासह देवाला विनंती करा, आणि तुमची विनंती कळू दे देवाला काय आहे. Everybody knows the scripture verse. सगळ्यांना हे वचन माहितीच आहे. Philippians 4 फिलिप्पी 4 verse 6. 6.
In other words, दुसऱ्या शब्दात you need to get rid of your anxiety तुमची जी चिंता आहे ना ती चिंता तुम्ही टाकून दिली पाहिजे before you start hearing God. देवाचं तुम्ही ऐकण्या अगोदर. Get rid of the cares of this life. म्हणजे ज्या काही जीवनाच्या काळज्या सतवतात त्या काळज्या सगळ्या अगोदर बाजूला ठेवल्या पाहिजेत. Get rid of your worries. आणि जी काही टेन्शन येते चिंता होतीये ते सगळं बाजूला टाकलं पाहिजे तर देव जे म्हणतोय ते ऐकू येईल. Don't worry too much about things that are really bad in your life. आणि एक तर तुमच्या जीवनात ज्या काही गोष्टी खरोखर वाईट झालेल्या आहेत त्याचं फारसं टेन्शन घेऊ नका. Just cast your cares upon God. काळज्या देवाच्या चरणी टाका की अभि हो गया प्रभू देव बाप्पा तू बघून घे. Because what happens is, कारण काय होतं in your chaos and anxiety, you may not hear God speaking to त्या you. तुमच्या गोंधळात आणि टेन्शन मध्ये तुम्हाला देव जर तुमच्याशी काही बोलत असेल तर ऐकू येणारच नाही. Like if you have a business deal समजा तुमचा काही एखादा व्यवसायाविषयी व्यवहार आहे and decision has to be made, आणि त्याच्यात तुम्हाला जर समजा काही निर्णय घ्यायचा आहे but you are so anxious पण तुम्हाला टेन्शन आहे खूप and that is occupying your mind so much आणि त्या टेन्शननी तुझं मन सगळं भरून गेलंय that you cannot think also. तर विचारच करता येत नाही ना. विचार करायची कुवतच खलास होते हो. Those things are dominating your mind आणि all the ते time. सगळं टेन्शन तुझ्या डोक्यात सारखं राज्य करत असतं. And so you have to free yourself from it all. तर पहिलं ते टेन्शन काढा ना. त्या सगळ्यातनं पहिलं तुम्ही मुक्त झालं पाहिजे. Move into something like a neutral gear. आणि एका न्यूट्रल गिअर मध्ये गाडी कशी आणतात तशी पहिली आयुष्याची गाडी एखाद्या न्यूट्रल गिअरला आण. Otherwise it will cause you sleepless nights नाही तर मग रात्री झोप येणार नाही. and then you will take a wrong decision out आणि of मग त्या fear. परिस्थितीमध्ये घाबरून तू आणि काहीतरी चुकीचा निर्णय घेशील. Fear will always cause you to take wrong आणि decisions. अशी भीती वाटायला लागली ना की नक्कीच ती भीती आपल्याला चुकीचाच निर्णय घ्यायला लावते. See? And fear will make you to even hear wrong voices. आणि भीती तुम्हाला चुकीचे आवाज पण ऐकायला लावेल. Because you are now ready to hear any voice. का आता तुम्ही कोणाचाही आवाज ऐकायला तयार झालेले असता See? की So- कोणीतरी बोला माझ्याशी. So get into the right state of mind. तर मनस्थिती पहिले योग्य चांगली सुधरवा. Let God's music come into your heart. देवाचं संगीत भक्ती सगळी हृदयात पहिले आणा. Start singing, गायला लागा देवाची making गाणी. melody in your heart. प्रभूची स्तोत्र हृदयामध्ये जरा भक्ती येऊ दे. You will bounce back. मग काय होईल तुम्ही बरोबर त्या मनस्थितीत याल आणि मग क्लिअरली आपल्याला कळायला लागेल की अच्छा, God काय will put you करायचं. in the right path like आणि Ruth. देव तुम्हाला मग रूथ प्रमाणे योग्य मार्गातच घालेल. Fourth point. चौथा मुद्दा. That is the fourth way how to get wisdom. I'm saying. चौथी रीत की ज्ञान कसं मिळवायचं ह्याची. Fourth is following after peace. चौथं म्हणजे शांती मागे चाला. शांत वाटलं पाहिजे. Yes. शांती जाता कामा नाही. ज्यात शांती जाते ते करायचं नाही. If you feel you are not having peace, then that is a wrong decision. you तुला are तर taking. असं जाणवतंय की तुला शांतीच नाहीये तर समजून घ्यायचं की माझा निर्णयच चुकलाय. Bible says, बायबल the म्हणतं kingdom of God is not meat or drink, but love, joy, and peace in the Holy Ghost. देवाचं राज्य म्हणजे खाण्यात पिण्यात नाहीये तर प्रीती आनंद आणि पवित्र आत्म्याच्या शांतीत देवाचं राज्य आहे. That means any decision you make, याचा अर्थ जो काही निर्णय तुम्ही घ्याल if you are garrisoned with peace, समजा त्यामध्ये तुम्हाला शांती आहे go ahead and do it, you will flourish. जा आणि करा त्यात तुम्हाला समृद्धी मिळेल. That means you have to enter into that atmosphere of peace. याचा अर्थ त्या शांतीच्या वातावरणात तुम्ही येऊन बसायला हवंय तर मग आपण म्हणायचं जे मी करतोय ते बरोबर आहे. Yes. First thing is you should be having peace. पहिली गोष्ट आपल्याला शांती वाटली पाहिजे आपण जे करतोय त्याच्यात. Before taking any decision, do you have God's peace? कुठलाही निर्णय घेण्या अगोदर तुला देवाकडची शांती आहे का रे Then do it. मग कर. शांत वाटत असेल शांती आहे तर कर. Some of us could be praying for business decision आपल्यातले काही जण व्यवसाय विषयी काही निर्णय घेण्यात असतील or secular decision, त्या काही जगी निर्णय घ्यायची पाळी कोणावर आली असेल whatever decision. काही जो कुठला निर्णय. God is interested in every aspect of our decision एक तर making. देवाला आपल्या आयुष्यामध्ये आपण जो कुठला प्रत्येक निर्णय घेणार आहोत त्यामध्ये रस आहे. Not only spiritual decision, आणि फक्त आध्यात्मिक नाही but even natural decision. आपण या जगात जगत आहोत तर जगताना जे काही निर्णय घ्यावे लागतात त्यातही देवाला रस आहे. He can guide you in your life even in the smallest little decision that you have to make. आणि देव तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये अगदी छोटासा सुद्धा जर काही निर्णय घ्यायचा असेल तर त्यातही मार्गदर्शन करा म्हटलं तर करू शकतो. But sometimes, पण कधी कधी although we have the Holy Spirit in us, जरी आपल्यात पवित्र आत्मा आहे though we are filled with the Holy आणि Spirit, पवित्र आत्म्याने आपण भरलेले आहोत, though we are praying, जरी आपण प्रार्थना करत आहोत, though we are reading the Bible, बायबल वाचत आहोत, sometimes He does not have full control of our lives. तरी कधी कधी ना त्याला आपल्या जीवनाचा संपूर्ण ताबा मिळत नाही. And that's why it becomes hard to make the right आणि decisions. म्हणून अवघड जातं योग्य निर्णय घेणं. See? And so if you put aside all these struggles of trying to be led
तर तुम्ही हे सगळे संघर्ष जर बाजूला ठेवले ना की मला मार्गदर्शन मिळण्यासाठी मी हे करू ते करू काय करू, Just be silent, पहिलं एक काम करा, शांत व्हा, read the Bible, मग बायबल वाचा, pray, मग प्रार्थना करा, seek the Holy Spirit. मग पवित्र आत्म्याला विचारा. See, that's all important. हे सगळं महत्वाचं आहे. Getting into the presence, हे सगळं देवाच्या सहवासात यायचं काम असतं ते आधी करा. getting into the kingdom of God. देवाच्या राज्यात या, Because the kingdom of God is not meat and drink, कारण देवाचं राज्य म्हणजे खाणं पिणं नाही ना, but love, तर प्रीती, joy, आनंद, peace. शांती. Is all these flowing in you? हे सगळं तुझ्यात वाहतं का? तू प्रेम करतो का? तू Yes. आनंदी आहे का? तुला शांती आहे का? And just concentrate on yielding to Him. आणि एकच विचार ठेवायचा की मला देवाशरण जायचंय. The atmosphere should always be there like आणि that. वातावरण तसं असलं पाहिजे आपलं नेहमी की नाही आपण तर देवाशरण बाबा, जे असेल ते देवच करेल. And whatever you are doing, there is no wrong ambition or आणि जे evil काय thing. करतोय आपण त्याच्यामध्ये in your heart. उगीच काहीतरी चुकीचे विचार, चुकीच्या महत्वाकांक्षा, चुकीच्या इच्छा, ते तसलं सगळं नको. And it should not be that only because of that decision you are coming in the presence आणि of God. त्याच निर्णयासाठी तुला हवंय म्हणून तू देवाच्या सहवासात येतोय असं मतलबी दुनिया पण नको. That every time morning you get up, you go and pray, Lord, what about that decision? सकाळी उठला गेला, प्रार्थना केली, प्रार्थनेत एकच की दे बाप्पा नाही पण त्या निर्णयाचं काय. No, just forget that. तसं नाही करायचं, ते सगळं विसरायचं. Lord, प्रभू I love you. माझं तुझ्यावर प्रेम आहे I care about you. आणि मला काळजी आहे, मला तुझ्यात I'm worried राहायचं. about the kingdom of God. देवाच्या राज्याची मला काळजी आहे, I want to serve you. मला तुझी सेवा करायची आहे. See, you are not thinking about your business now. म्हणजे मग त्यावेळेला आपण फक्त माझा व्यवसाय आणि माझा बिझनेस आणि माझा तो निर्णय, ते माझं माझं त्यावेळेला काही नसतं I डोक्यात. mean, you are not thinking about your personal decision. म्हणजे व्यक्तिगत निर्णयांविषयी तेव्हा आपण विचार पण करत नसतो. All you want is to be yielded to God. त्यावेळेला आपली भक्ती फक्त देवाचीच असते की मला तुझ्या शरण येऊन जगायचंय, तार नाही तर I'm not पार नाही, interested in अपार that नाही. decision मला काही making. कशामध्ये रस नाही. See? And then as you enter in God's presence in that attitude, आणि अशा वृत्तीनं जेव्हा आपण देवाच्या सहवासात प्रवेश करतो you will experience great peace of God. तेव्हा एक मोठी शांती देवाची आपल्याला अनुभवायला मिळते. आणि मग पुढे निर्णय बरोबर लागतात. Yes. And then you feel as though I don't need to ask God. आणि मग असं वाटायला लागतं की नाही मला देवाला विचारायचीच गरज नाही, हे करायलाच पाहिजे हेच करायला पाहिजे. कारण की मला शांत वाटतं. See? God didn't say it हे also. लंबी स्टोरी हो जाती छोटी स्टोरी की हे सब करना ही नहीं है. You get peace. शांती मिळते. And you don't need to ask also anybody. कोणाला काही विचारायची गरज पडत नाही. काय करू रे, काय करू रे, सांगणार रे, काय करू, काय कोणाला विचारायची गरज पडत नाही. You just walk. चाला. You know there is a path of peace. एक शांतीचा मार्ग आहे माहितीये. If you read Luke 1:79, लूक 1:79 तिच्याकडून जे अंधारात व मृत्यूच्या छायेत बसले आहेत त्यांना प्रकाश देण्यासाठी आणि आमचे पाय शांतीच्या मार्गात पाय लावण्यासाठी शांतीचा मार्गात. लावण्यासाठी दिवसाचा उदय वरून आमची भेट घेईल. He will guide our feet into the path of peace. आमचे पाय शांतीच्या मार्गास लावण्यासाठी. Say, He will put you on the path of peace. म्हणजे तो तुम्हाला शांतीच्या मार्गावरती आणेल. In other words, दुसऱ्या शब्दात do whatever you do, you'll prosper. जे काही तुम्ही कराल ते करत राहा, तुम्ही समृद्ध व्हाल. The perfect or the road into the perfect will of God in our lives आपल्या जीवनात देवाच्या परिपूर्ण इच्छेचा मार्ग is also called the way of peace. त्याला शांतीचा मार्ग सुद्धा म्हणतात. That means it is a guiding system. याचा अर्थ ती एक मार्गदर्शनपर एक सूचीच आहे आपल्यासाठी. Peace is a guiding system. शांती म्हणजे आपल्याला मार्गदर्शन करणारीच एक गोष्ट झाली. God has ordained it for our lives. देवाने आपल्या जीवनासाठी ती नेमलेली आहे. This is the fourth way. चौथी रीत झाली ही, चौथा मुद्दा झाला हा. One of the most important principles we आणि can एक make अतिशय महत्वाचं तत्व हे आहे. if you want to make right decisions. जर आपल्याला योग्य निर्णय जीवनात घ्यायचे असतील तर, Like Paul said, let the peace of God जसं पॉल म्हणतो देवाची शांती rule your heart. तुझ्या हृदयावर राज्य All the करो time. Say- नेहमी. Peace of God rule your heart. देवाची शांती तुझ्या हृदयावर नेहमी राज्य करो. Philippians 4:7. फिलिप्पी 4:7. Let the peace of God rule in देवाची your heart. शांती, देवाची शांती तुझ्या हृदयावर राज्य करो. Colossians 3:15 also says the कलसे same thing. 3:15 मध्ये पण याची नोंद आहे. And the कलसे peace 3:15 and the peace of God देवाची शांती that surpasses all जी understanding सर्व समजुती पलीकडची आहे shall guard your hearts and your minds through Christ Jesus. तुझ्या हृदयाचं आणि मनाचं ख्रिस्त येशूद्वारे रक्षण करे. The peace of God, देवाची शांती, not human peace. मानवी शांती नाही, देवाची शांती.
देवाची शांती. परत परत सांगतो, देवाची शांती. There is a peace that leads. एक शांती आहे जी चालवते. There is a peace that guards. एक शांती आहे जी मार्गदर्शन करून सुरक्षित ठेवते. There is a peace that guides. एक शांती आहे जी रस्ता दाखवते. There is a peace that surrounds you. एक शांती आहे जी तुला घेरते. See, that means peace is not something passive. याचा अर्थ शांती एक शांत असं बसून राहणं वगैरे असं नव्हे. Peace is very, very powerful. शांती फार सामर्थ्यवान गोष्ट आहे. Because if peace can guard you, protect you, कारण जर calm शांती- you, it's powerful. शांती एवढ्या सगळ्या गोष्टी करत आहे, तुला सुरक्षित ठेवत आहे, तुला मार्ग दाखवत आहे, तर याचा अर्थ या शांतीत काहीतरी दम आहे रे. One translation says the peace that becomes like an umpire. एक भाषांतर म्हणतं अशी शांती की जी अंपायर प्रमाणे तुझ्यासाठी असेल. You know, the umpire makes the decision. अंपायर निर्णय घेतो ना मॅच Out. वगैरे, Not out. आउट आहे नॉट आउट आहे, अंपायर म्हणतो ना, तशी शांती. Batsman cannot say, बॅट्समन नाही म्हणू शकत. मी आउट झालो. No. नाही, मी आउट नाही झालो. अंपायर हात वर करतो Who ना, are you? आउट. बॅट्समन म्हणत नाही काही, मी झालो आउट, मी चाललो. Batsman will never say he's out, isn't it? बॅट्समन कधीच म्हणणार नाही मी आउट झालोय. तो कशाला म्हणेल, हो रे रन होणे दे ना. But umpire says it. पण अंपायर म्हणतो आउट आहे, आउट आहे, हे आउट आहे. So peace is that umpire. तर शांती तो अंपायर आहे आपल्यात. Amen. God's peace will tell you what is safe, what is not safe. देवाची शांती तुला सांगेल काय सुरक्षित आहे, कुठे धोका आहे. Even if you step out and make a mistake, जरी तू गेला आणि तुझ्याकडनं काही चुका झाल्या don't worry. तरी टेन्शन नाहीये. I remember Joyce Meyer saying मला आठवतं जॉयस मायर एकदा म्हणाल्या, that when she was trying to make a decision जेव्हा त्या काहीतरी निर्णय घ्यायच्या प्रयत्नात होत्या and was about to move forward in a certain area, आणि काही विशिष्ट भागामध्ये पुढे जायचा विचार करत होत्या, she did believe that the Lord was leading her to step out, त्यांचा विश्वास होता की नाही देव त्यांना बाहेर जायचं मार्गदर्शन करत आहे. but she still had doubts. पण तरी थोडी शंका होती त्यांच्या मनात. And so she didn't want to take that step unless she was 100% sure आणि 100% जोवर त्यांना खात्री मिळत नाही तोवर त्यांना त्याच्यात पाऊल टाकायचं that नव्हतं. it was God and it is God who is leading me. की देवानी देवच मला चालवतोय ना, हे 100% मला कळू दे तर मी ह्याच्यात पुढे जाईन. So she was praying and asking God त्या for the प्रार्थना decision. करत होत्या आणि प्रभूला म्हणत होत्या मला तू मदत कर, काय निर्णय घेऊ. And so she said, मग त्या म्हणाल्या but God, की परंतु देव, she was praying and she said, त्या प्रार्थना करत होत्या, म्हणत होत्या but God, what if I step out and it's the wrong thing? प्रार्थनेत त्या देवाला म्हणत होत्या, देव बाप्पा मी जर हे पाऊल उचललं आणि ते चुकीचं झालं तर, What if I miss your will? आणि तुझी इच्छा माझ्याकडनं करायची राहून गेली तर. And she said, मग त्या म्हटल्या I'll never forget what God spoke to my heart that मी day. कधीच विसरणार नाही देव त्या दिवशी माझ्या हृदयात काय बोलला. She said, God told, त्या म्हणाल्या की देव म्हटला, Joyce, जॉयस if you miss me, जर समजा तुझ्याकडनं राहून गेलं, चुकलं, I can still find you. तरीही मी तुला शोधून घेईन. If you miss me, I can again find you. समजा तुझ्याकडनं राहून गेलं, मी तुला शोधून काढीन परत. And yes, and she said, God is greater than your mistake. आणि त्या म्हणतात की देव तुमच्या चुकांपेक्षा मोठा आहे. देव तुमची चूक घेऊन बसणार नाही, तू चूक केली, Yes. चुकली चुकली नाही, मी तुला काढतो बाहेर. If you are seeking Him and doing the best, जर तुम्ही त्याला शोधत असाल आणि उत्तम ते करायचा प्रयत्न करत असाल, the way you know how, ज्या रीतीनं तुला माहितीये कुठल्या रीतीनं, and if you step out in faith, आणि जर विश्वासाने तू बाहेर गेला, believing in God wholeheartedly, देवावरती पूर्ण हृदयाने विश्वास ठेवून that God wants you to do something, की देवाची इच्छा मी काहीतरी हे करायचंच आहे, God will always be faithful. देव नेहमी विश्वासूच राहील. He will take your mistakes तुमच्या चुका पण घेईल मग त्यातल्या, and work it out for your good in आणि the end. शेवटी तुमच्या चांगल्याकडेच देव सगळं करेल. I really liked what Joyce Meyer मला said here. खरोखर आवडलं जॉयस मायर जे काही बोलल्या ना, ते मला खूप पटलं आणि खूप आवडलं. But see, making a mistake doesn't mean intentionally doing पण wrong. कसं असतं, चुका झाल्या तरी चालतायत म्हटल्यानंतर मुद्दामून चुका करायच्या नसतात बरं का. नाही आमच्याकडे चुका झाल्या तरी चालतं. अहो मग मुद्दामून केलेल्या नाही चालत. You're trying to do your best. तुम्ही अतिउत्तम करायचा प्रयत्न तर करा. अच्छा करणे की कोशिश तो करना And बेटा. in that, if you make a mistake, God will help. आज त्याच्यामध्ये जर तुझी चूक झाली तर देव तुला मदत करेल. मुद्दामून चुका देव नाही मदत करत. So I pray and hope तर माझी प्रार्थना आहे, आशा आहे that God may have opened your eyes to this area of truth. की देवाने सत्याच्या या भागाकडे तुमचे डोळे उघडलेले आज असतील. Amen. आमेन. Praise God. देवाला धन्यवाद. Shall we all look to God now? प्रभूकडे पाहायचं का आपण सर्वांनी आता? So I gave you 4 ways to get into the wisdom of God. 4 मार्ग मी तुम्हाला आता दाखवले देवाच्या ज्ञानात पदार्पण करायचे. If you use all these 4 ways, तुम्ही जर हे सगळे 4 मार्ग वापरले, most of your decisions will turn out right. तुमचे जास्तीत जास्त निर्णय बरोबर होतील. Amen. आमेन. Read it, बायबल वाचा,
Read what the 4 points are, आणि हे 4 मुद्दे सुद्धा मी दिलेले वाचा, ऐका, put it in your heart, हृदयामध्ये ते ठेवा and apply it in your lives. आणि वापरा And जीवनात. you will rarely fail. आणि फार कमी वेळेला मग तुम्हाला अपयश मिळेल. Shall we look to God? प्रभूकडे बघूया आपण यावेळेला. Loving Heavenly Father, माझ्या प्रेमळ स्वर्गीय बापा, thank you for this morning. धन्यवाद या सकाळच्या समयासाठी. Master, every day प्रभू माझ्या देवा, रोज we have to take quite many decisions in life. आम्हाला बरेच निर्णय घ्यावे लागतात आयुष्यात. So many things. बऱ्याच गोष्टी असतात. Some can affect us in a very wrong way. काही गोष्टींचा तर गैरपरिणाम सुद्धा आमच्या जीवनावर होऊ शकतो. And that's why, Lord, म्हणून प्रभू every decision counts. प्रत्येक निर्णय येतो. Either it will make us or break us. त्या प्रत्येक निर्णयातनं एक तर आमचं जीवन बनेल, नाही तर तुटेल. And these are the choices that we have before us. आणि ही सगळी निवड तू आमच्या समोर ठेवली आहेस. Many times बऱ्याच वेळेला we only hoped that we got somebody wise to tell us what to do. आम्ही फक्त आशा ठेवत असतो की अरे च्या यावेळेला कोणीतरी हुशार जर मला मार्गदर्शन करायला असतं तर किती बरं असतं. And there are times we ask people who know God to give us decisions. आणि कधी कधी आम्ही अशा काही हुशार लोकांना विचारायला सुद्धा जातो की ज्यांना देव ठाऊक आहे की त्यांनी आम्हाला थोडंसं ज्ञान द्यावं. But there are other times, पण बाकीच्या वेळेला even for small things, छोट्या छोट्या गोष्टींसाठी सुद्धा we cannot run to somebody, कोणाकडे धावता येत नाही प्रभू but आम्हाला. we can run to you. पण आम्ही तुझ्याकडे कधीही धावू शकतो. I pray मी प्रार्थना करतो that my people will turn to you की माझे लोक तुझ्याकडेच वळावेत. and you will guide them, तू त्यांना मार्गदर्शन you will करावं, give them wisdom तू त्यांना ज्ञान द्यावं. through all these 4 ways, या सगळ्या 4 रीतींनी that every decision that they make की प्रत्येक निर्णय जो ते घेतील will always elevate them तो नेहमी त्यांना उन्नती देणारा होईल and put them in the path of prosperity and success. आणि समृद्धीच्या व यशाच्या मार्गात आणून ठेवेल. Right now, यावेळेला touch them all त्यांना सर्वांना स्पर्श कर. and घर open बसल्या their hearts to this truth त्यांचं हृदय उघड या सत्याकडे. and bless them all. आशीर्वादित कर सर्वांना. Those who need financial blessings, bless them financially. ज्यांना आर्थिक आशीर्वाद हवेत त्यांना आर्थिक आशीर्वाद दे. Those who need healing, heal them in ज्यांना Jesus' name. आरोग्याची गरज आहे येशूच्या नावात त्यांना आरोग्य दे And let their lives be आणि made. त्यांचं जीवन भरू दे, Thank you, Father. घडू दे. धन्यवाद. In Jesus' name I pray. येशूच्या नावात मी मागतो. Amen and amen. आमेन आमेन. Praise the Lord. देवाला धन्यवाद. God bless you all प्रभू तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करो. and see you again tomorrow. परत उद्या आपली भेट होईल. Amen. आमेन.